माहिती नाही की आपण कोण आहोत, त्यांना माहिती नाही. हत्तीला की हत्ती आहे ही जाणीव नाही, पण एकच प्राणी असा आहे की त्याला आपण कोण आहोत याची जाणीव आहे, तो म्हणजे माणूस. माणसाला आपले जाणीव असल्यामुळे तो त्या जाणीवेच्या प्रेरणेने तो आपल्यामध्ये काहीतरी निर्माण करून घेण्याची धडपड करतो. पण हे निर्माण करण्यामध्ये मूळ प्रेरणा काय आहे की माणसाला सुख पाहिजे, समाधान पाहिजे. त्यासाठी माणूस आयुष्यभर धडपडतो. नाही कश्चित क्षण मी जात ते कर्म केल्याशिवाय कोणालाही बरोबर बसवता येईल, बसता येत नाही. त्यामुळे सार्थक काहीतरी सकाळी उठल्यापासून अलार्म घेऊन लवकर उठून आणि रात्री जास्तीत जास्त वेळ जागे राहून धडपड करत असतो, काम करत असतो. पण कशासाठी? पोटासाठी नाहीये, समाधानासाठी, सुखासाठी. सुखमिच्छन कर्म करोति नैव दुःखमिच्छन. कन्नड लोक सुखमिच्छन कर्म करोति नैव दुःखमिच्छन. सुखासाठी कर्म करतोय, पण ज्या सुखासाठी कर्म करतोय ते आणि आपल्याला मी किती काम करतो याचा पुरुषार्थ सांगत करत असतो, मिरवत असतो. एवढे काम करून करता 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 60 झाले, 65 झाले, 70, 80 झाले, 90 झाले, सुख मिळाले का? नाही मिळाले. ज्या सुखासाठी तिने आयुष्यभर सगळ्या बाजूने तो हैराण होऊन गेला, पण सुख नाही मिळाला. सुख काय? आयुष्य कुटुंब धडपडसे 90 आलो, 80 आलो, 80 आलो, 90 आलो, हैराण आहे होता आणि सुखाशी. त्याला मुख्य कारण काय आहे? सगळ्या साधू संतांचे, विचारवंतांचे, तत्वज्ञानांचे अभिप्राय असा आहे, तुम्ही जिथे सुखाचे लेश नाही आहे तिथे सुख शोधता. याने सुख लेश एवढा सुखावं. आमची परिस्थिती अशी झालेली, एक म्हातारी रात्री 8 वाजता आपल्या घरासमोर काय डोंगराच्या उजेडात काय ती तार पुष्कळ वेळ शोधत होती, पण ती तिथे एक मुलगा उभा राहून तो बघत होता. आकाश होतो किती वेळ तिथे सुई हरवलेली. त्याला वाटतं की आजीबाईचे डोळे दिसत नसेल, तिथे इकडे तिकडे शोधला पण काही सुई नाही. तेव्हा तो विचारला ती नेमकं कुठे पडलेली आहे? ती म्हणाले आज स्वयंपाकघरात पडले. अरे अडी मला सुई, मग तिथे पडलेली सुई तुम्ही इकडे कशाला करू? नाही, तिथे अंधार आहे, इकडे उजेड आहे. आमची सुद्धा अशी सुख हरवलेले कुठेतरी आणि शोधतो आहे कुठे. ती म्हातारी किती आयुष्यभर तिथे सुई शोधते, तिला सुई मिळणार आहे का? पण माणसाच्या बुद्धी इतके विलक्षण आहे, ती बुद्धी एकदा ज्या दिशेने म्हणजे पडू लागली, धावू लागली, त्या दिशेने ते पदार्थाचे
काष्टेला जाऊन पोचते. पण ती बुद्धी आता जिकडे सुखाचे लेश नाही, आयुष्यभर कष्ट केले तरी सुद्धा तिकडे धावत राहिले. महाराज म्हणाले बुद्धी म्हणजे दुधाला तलवार आहे. इकडे मानले की इकडचे आरोप, इकडे मानले की इकडे, असे मानले तर शत्रू मरतात, इथे मानले तर आपणच मरतो. तसे आमची बुद्धी त्या दृश्यामध्ये, जगामध्ये, त्या विश्वामध्ये सुख शोधण्याच्या धडपडीमध्ये, त्यालाच आपण विज्ञान म्हणतो. हे विज्ञानाचे आविष्कार जे आहे ते सगळे आम्हाला म्हणजे भ्रमात्मक सुखाच्या मागे लावलेले आहे. ते सगळे आम्हाला सेल्फ हिप्नोटायझेशन झाले, आत्मसंमोहित करून आणलेले. पण त्याने कोणाला आजपर्यंत जगाच्या इतिहासामध्ये सुख मिळाले. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आध्यात्मिक परंपरेमध्ये किंवा ऋषी मुनींपासून आजच्या साधू संतांपर्यंत त्यांनी पण सुख शोधले. ते बाहेर या जगामध्ये सुख शोधण्याच्या भानगडीत पडले. जिथे नाही तिथे काय शोधत. कर्ममूर्खा माझी मूर्ख, जो मानी संसारी सुख, संसारा एवढा दुःख आणीत नाही. ते काय उगीच सांगितले काय. सुख पाहिजे असेल, सुखाचे शोध थांबवा. जिकडे तुम्ही शोधता आहात काय नाही हो. आता मुलगा एक एवढी झाला की आम्ही काय राजे आहोत. अरे 10 एवढी होऊ दे, त्याला काही समाधान मिळणार आहे. 10 एवढ्याच होऊ दे. तो भारतामध्ये त्याला सुखाचे शोध लागलं नाही म्हणतो अमेरिकेला गेला, फ्रान्सला गेला, जपानला गेला आणि तिथे दुःखाचे आणखी मोठ्या खड्ड्या. हे सगळे आपल्याला ब्रेन वॉश झालेले या विज्ञान, या पाश्चात्य संस्कृती, वैज्ञानिक संस्कृतीमुळे. पण आपले साधू संत किती कळतात. महाराज कोणीतरी आले, महाराज माझ्या प्रपंचामध्ये सगळे व्यवस्थित आहे, समृद्ध आहे, पण समाधान. महाराज म्हणजे कसे असणार ते समाधानच. ते तिखट खाऊन गोडच लागत नाही म्हटलं तर म्हणतात सगळे समाधान आत आहे. तुम्ही डोळे झाका, आज बघा तिथे समाधानाचा भंडार राश आहे. तिकडे काहीतरी धडपड करा म्हणजे समाधान मिळेल. त्यासाठी आपण अंतर्मुख झाल्याशिवाय समाधान. तुम्ही लाख धडपड करत राहू या म्हणजे वैज्ञानिक दृष्टीने, पाश्चात्य दृष्टीने, मोठमोठ्या आईन्स्टाईन, न्यूटन वगैरे झाले, हेही अशांत, असमाधान, असंतत होऊन गेले. जगाला त्यांनी असंत करून सोडून गेले. पण आपल्या भारतीय साधू संत म्हणाले शांतपणे आत बघा, शांतपणे. समाधानाचा तिथे स्रोतच आहे. सागर भरलेले आतमध्ये आनंदात, ते शोधण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. महाराज मुक्तिमंत समाधानच. महाराज म्हणायचं अखंड समाधान म्हणजे मूर्तिमंत ब्रह्मज्ञान. ज्याच्या समाधानासाठी, सुखासाठी या विश्वातल्या कुठल्याही वस्तू, व्यक्ती, परिस्थिती लागत नाही, तो खऱ्या अर्थाने सुखी आणि शांत.
एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म म्हणत. तुकाराम महाराज किती समाधानात आहे. गाढवावर मिरवणूक काढले तरी ते त्या गाढवावर शांतपणे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणून ते सदैव वैकुंठला गेले. आज आपण त्या साक्षात परमात्मा स्वरूप असलेल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर त्यांचे नाव घेतो. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. हजार हजार वर्ष होऊन गेले तरी सुद्धा आम्ही त्यांना आपल्या घरामध्ये त्यांना घेऊन म्हणून आपल्याला महाराजांनी किती कळकळीने सांगितले. काही धडपड समर्थाने स्पष्ट काहीच न करून प्राण राम नाम जपे वाणी केले संतुष्ट चक्रपाणी भक्ताला. मग असे असताना तुम्ही हे हनुमान चालीसा कशाला सुरू असे विचार. कारण मी काय म्हणतो की हनुमान चालीसा हे आपण बसवण्याचा अभ्यास करण्याकरिता आम्ही सुरू केला. आमचा आता अनुभव असा आहे की नामस्मरण आहे या म्हटले तर 100 लोक बसत नाही. हनुमान चालीसा आहे म्हटले तर 1000 लोक बसतात. या निमित्ताने आपण एक ठिकाणी बसायला पाहिजे. मन गए तो जाने दो शरीर मत जाने खींची नहीं कमान छूटे कैसे हुआ. बसायला शिका, बसायला अभ्यास करा. म्हणून आम्ही म्हटलं की हनुमान चालीसा आणि ते हनुमान चालीसा सुद्धा आपल्या उपासनेचा एक मोठा अंग आहे. उपासनेच्या दृष्टीने आपण भगवंताच्या समोर बसून त्याला संतुष्ट करण्यासाठी जे काय आपण म्हणतो त्याला उपासना. उपा म्हणजे समीप, जवळ, आसन म्हणजे बसणे. आम्ही राम अर्थात समर्थांनी सांगितले की मारुतीची उपासना नेमस्त वाढविला परमार्थ रामदास. म्हणून आम्ही 5-5 बेंगळूर सारख्या शहरामध्ये 5-5 हजार लोक बसून हनुमान चालीसा ते हळूहळू त्यांना ते अंतर्मुख होता होता ते नामस्मरणाकडे जाते. म्हणून आज कोल्हापूरमध्ये, पुण्यामध्ये झालेले आहे, सांगलीमध्ये झालेले, आता कोल्हापूरमध्ये आम्ही इथे हनुमान चालीसा करण्याचे इथल्या सगळ्या साधक मंडळींनी, मुलांनी आणि मोठ्यांनी सुद्धा हनुमान चालीसा इथे पाठ करण्याची त्यांनी योजना केली. तेव्हा आम्हाला वाटलं की आम्ही वृंदावनला जाणारच होतो. 12व्या वेळी 11 वेळ जाऊन आलो. म्हणून जाता जाता हे हनुमान चालीसा कार्यक्रम समारंभ, समाजामध्ये अनेक प्रकारचे सभा समारंभ शिबिर होतात, शैक्षणिक समारंभ होतात, वैज्ञानिक सभा समारंभ होतात, आर्थिक समारंभ, शैक्षणिक समारंभ, सामाजिक समारंभ. पण कुठल्याही समारंभ किंवा सभेने जीवनातलं सर्वांग परिपूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये परिवर्तन होणे शक्य नाही. ते म्हणजे एकांगी असतात. शिक्षणाबद्दल राजकीय सभा होतात ते राजकीय दृष्टीने, पण एक आध्यात्मिक सभा समारंभच एक असा समारंभ आहे त्याच्यामध्ये आपल्या अंतरंगातूनच जीवन निर्माण होऊ लागतं. ओनली रेव्होल्युशन इज द इनर रेव्होल्युशन. त्यामुळे आध्यात्मिक आणि त्यातले त्यात भक्ती, भावना, प्रेम, त्यासाठी स्तुती, स्तोत्र,
सहस्रनाम, विष्णू सहस्रनाम असे पुष्कळशा प्रकाराचे भगवंताची उपासना असतात. मारुती उपासना निमस्त वाढविला परमात्मा. आपण मारुतीची उपासना करू, मारुतीची वशिली लावली की ते रामापर्यंत पोहोचत आणि राम आम्हाला संतुष्ट म्हणजे अनुग्रह करतो. त्यामुळे कर्नाटकमध्ये भरपूर हनुमान चालीसा पाठ चाललेला आहे. अशा प्रकारे इथे सुद्धा आज 11 तास, त्याच्यामध्ये मी काल सांगितलं आपण 9 तास हनुमान चालीसा करायचे आणि 1.5 तास वैखरी जप करायचे. त्यानंतर अर्धा तास मौन जप. असे करून संध्याकाळी 6 वाजता 6 ते 6:30 पर्यंत हे समारंभ पूर्ण होईल. त्यानंतर आशीर्वचन सभा वगैरेच्या पद्धतीने त्यानंतर प्रसाद वगैरे होईल. असे करून आजचा दिवस हुबळीमध्ये 72 तास हनुमान चालीसा जवळजवळ 2,500-3,000 लोक बसले. 3 दिवस कंटिन्युअस, दिवस रात. आता 5 दिवसाचे करण्याची त्यांची योजना आहे. बेंगळुरूमध्ये सध्या 3 दिवस होणार आहे. आपण याच्यामध्ये इतके रमून जातो की हुबळीमध्ये 2 बायका भांडत होते काय म्हणजे त्यांचे हे चालू होतं, मी इकडे बसले मी तिकडे बसले असतो. तेव्हा ते अशा शब्दाने भांडत नव्हते. ते काय म्हणायचं, भूत पिशाच निकट नाही आले, महावीर जब नाम सुना. म्हटले की तिला या बाईला इथे बसू नको म्हणतोय. अरे तुम्ही बसू नका असं कुठे म्हणता, भूत पिशाच. ते आपल्या दिमाग मध्ये भरून जातं. घरी गेल्यावर सुद्धा तुम्ही बघा, नंतर 2-2, 3-3, 4-4 दिवस तुमच्या डोक्यामध्ये असे आपण त्याच्यामध्ये मस्त राहतो. असेच नामस्मरणामध्ये दल आहे. भाग तमाकू धस्तुरा उतर जात परभाग. बाकीच्या नशा आहेत, रात्री सेवन करून झोपलो की सकाळी ते उतरून जात. नानक खुमारी नाम की चढे रहे दिन रात. नामस्मरणाची खुमारी म्हणजे नशा, गुंगी म्हणतो. ते दिवसभर असे चढूनच असते. अशा नशेमध्ये आपण जीवन घालवलं. म्हणून या प्रपंचाच्या नशा आपल्या डोक्यामध्ये भरलेल्या आहेत. ते आपल्याला फार मोठ्या अपघाताकडे घेऊन चालले. आम्ही भगवंताच्या नशेमध्ये दल भगवंताच्या नामाचे व्यसने द्वे प्रवृत्ती. विद्याध्ययन व्यसन अथवा हरिनाम असे. विद्याध्ययन म्हणजे हल्लीचे नाही. सा विद्या या मुक्त आहे. मोक्षासाठी जी विद्या आहे ती विद्या. भगवद्गीता वाचा, महाभारत वाचा, रामायण वाचा, असू दे. आता आपण शांतपणे आणि अगदी उत्साहाने प्रेमाने हनुमान चालीसाचा पाठ सुरू करू. मध्ये कोणी कृपया बोलू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईल म्हणजे कुठले म्हणजे हे चालू ठेवू नका. ते लहान मुलं रडू लागली की घेऊन पळून बाहेर जातात, तर तसे ते मोबाईलचं ते रिंग होऊ लागले की घेऊन बाहेर पळून लागले. तसे न करता स्विच ऑफ किंवा काय कसं, तर मला मोबाईल ऑपरेट करता येत नाही. कसे बंद करायचं माहिती नाही, कसे चालू करायचं. टीव्ही ऑपरेट करता येत नाही. कॉम्प्युटर तर काही त्याच्यावर हात ठेवायला घाबरतोय, कुठेतरी ठेवलं काय करणार. लहानपणापासून ते संस्कार नाही. असू दे. आता आपण
आपण सुरू करू. मध्ये कोणी बोलू नका. अगदी अनिवार्य असेल तर उठून बाहेर जावं. मोबाईल मध्ये तिकडे बोलून तिकडे जाऊन शुद्ध वातावरण भगवंताच्या उपासनेने नामस्मरणाने परिशुद्ध होऊ दे. यथा वृक्षस्य संपुष्पितस्य दूरात् गंधो वाति पुण्यस्य कर्मणां दूरात् गंधो. जसे एखादी आम्ही मोगऱ्याची वेल लावली, मोठी झाली आणि फुलली बंद, किती सुवास सगळ्याकडे पसरतो. तसे आपण शांतपणे हनुमान चालीसा पाठ करू लागलो की याचा सुगंध संबंध सूक्ष्म रूपाने कोल्हापूर घर भरून पसरून जाईल. घरी बसल्या बसल्या लोकांना सुद्धा काहीतरी समाधान वाटलं असून बाकी पुष्कळ आता आपण सुरू करू. नान्या स्पृहा रघुक्ते हृदये स्मदीये सत्यं वदामि च भवान् अखिलान्तरात्मा भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गवरध्वरामे कामादिदोषरहितं कुरुमानसञ्च अतुलितबलधामं हेमशैलाभदेशं दरुजवनकुशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. जयाचार्यी जन्मनामान्तराला जयाचामुखी सर्वदानामनीति नमस्कार ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री म्हणण्याची पद्धत अशी आहे की पहिल्यांदा 2-3 दोहे आहेत ते सगळ्यांनी मिळून म्हणायचं. त्याच्यानंतर चौपाई सुरू होतात तेव्हा पुरुष मंडळी 1 चौपाई आणि बायका 1 चौपाई असे दोघे 1-1 चौपाई म्हणायचं. सगळ्यांनी एकदम म्हणायचं म्हणजे एकदा म्हणायचं एकदा ऐकायचं, एकदा म्हणायचं एकदा ऐकायचं. आणि पहिल्यांदा त्यांनी सुरू केले की दुसऱ्यांदा बायका सुरू करायचं आणि पुरुषांनी दुसरी चौपाई करायचं. अशा पद्धतीने आपण सगळे म्हणूनच म्हणायचं. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरणो रघुवर विमल यशो जोदायक फलचारी बुद्धिहीन प्राणिते सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर. महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी. हाथ वृक्ष ध्वजा विराजे कांधे मूंढ जनेऊ साजे. विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिए को आतुर. सूक्ष्म रूप धरि सिरहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा. राय
बदन तुम्हारो जस गावे, अस कहि श्रीपति कंठ लगावे। सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित अहीसा। यम कुबेर दिक्पाल जहाते, कहि गोविंद कहि सके कहाते। तुम उपकार सुग्रीव ही कीना, राम मिलाय राजपद दीना। तुम्हारो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना। युग सहस्र योजन पर भानु, लीलोताहि मधुर फल जानु। प्रभु मुद्रिका मेरि मुख माहि, जलधि लांघि गयो अचर चनाहि। दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हरे तेते। राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिन पैसारे। सब सुख लहै तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना। आपन तेज समारो आपे, तीनों लोक हाकते कापे। भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा। संकट से हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे। सब पर राम तपस्वी राजा, जिनके काज सकल तुम साजा। और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे। चारों जुग परताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा। साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे। अष्ट सिद्धि नवनिधि के दाता, सबर दीन जानकी माता। राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा। तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे। अंत काल रघुबर पुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई। और देवता चित्तन धरई, हनुमत से सर्व सुख करई। संकट हटई मिटई सब पीरा, जो सुमिरै हनुमत बलबीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई। जो शत बार पाठ कर कोई, छूटई बंदी महासुख होई। जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीसा। तुलसीदास सदा हरि चेरा, कीजै नाथ हृदय महडेरा। पवन तनय संकट हरण, मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित, हृदय बसो सुरभूप। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय, रमापति रामचंद्र की जय। बोलो भाई साधु संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ। श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारी। वरणो रघुवर विमल जसु, जो दायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर। रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा।
महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुवेशा कानन कुंडल कुंचित केशा हाथ वज्र ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज समारे लाय सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हरषि लाए रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही सम भाई सहस बदन तुम्हारो जस गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहीसा यम कुबेर कपाल जहाते कभी कोविद कभी सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही कीना राम मिलाय राजपद दीना तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना युग सहस्र योजन पर भानु लीलोत्साही मधुर फल जानु प्रभु मुद्रिका मेरे मुख माहि जल दिलांगी गयो अचर जनाई दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे देते राम दुआरे तुम रखवारे हो धनाज्ञा बिन पैसारे सब सुबल है तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपे दीनो लोक आकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत धीरा संकट से हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा दिन के काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नव निधि के दाता सबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुबर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्त धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटै सब पीरा जो सुमिरै हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई जो शत बार पाठ कर कोई छूटहि बंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरिचेरा कीजै नाथ हृदय महडेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसौ सुरभूप सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महा
की जय, बोलो भाई साधु संत की जय। जय जय रघुवीर समर्थ